आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो. ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास. आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे. कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे. सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, नमस्कार दोस्तों, चैनल पर आपका फिर से स्वागत है। आज हम बात करेंगे 2024 के महाराष्ट्र और झारखंड विधानसभा चुनाव के रोमांचक नतीजों की। सबसे पहले बात करते हैं महाराष्ट्र की। भाजपा के नेतृत्व वाले एनडीए गठबंधन ने शानदार जीत दर्ज की है। शुरुआती रुझान और मतगणना के नतीजे भाजपा और उसके सहयोगियों शिवसेना, शिंदे और राकांपा अजित पवार के लिए एक आरामदायक बहुमत दिखाते हैं। यह गठबंधन 288 सदस्यीय विधानसभा में अपना दबदबा बनाने के लिए पूरी तरह तैयार है। भाजपा सबसे बड़ी पार्टी के रूप में उभरी है और शिवसेना, शिंदे और राकांपा अजित पवार ने भी प्रभावशाली प्रदर्शन किया, जिससे एनडीए की जीत मजबूत हुई। दूसरी ओर महाविकास अघाड़ी, जिसमें कांग्रेस, शिवसेना, उद्धव और राकांपा शरद पवार शामिल हैं, को एक बड़े झटके का सामना करना पड़ा है। वे एनडीए से काफी पीछे चल रहे हैं। यह भारी जीत भाजपा के शासन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व के लिए मजबूत समर्थन को दर्शाती है। इसका मतलब यह भी है कि महाराष्ट्र में एक स्थिर सरकार का गठन क्षितिज पर है। अब अपना ध्यान झारखंड की ओर ले चलते हैं। राज्य में जेएमएम कांग्रेस गठबंधन और भाजपा के बीच कांटे की टक्कर देखी गई। शुरुआती रुझानों के अनुसार जेएमएम कांग्रेस गठबंधन को मामूली बढ़त है और सरकार बनाने की संभावना है। 81 सदस्यीय विधानसभा में जेएमएम कांग्रेस गठबंधन को बहुमत मिलने का अनुमान है। कड़ी टक्कर देने के बावजूद भाजपा पिछड़ती नजर आ रही है। यह नतीजा झारखंड में गठबंधन शासन के लिए मतदाताओं की प्राथमिकता को दर्शाता है। जेएमएम कांग्रेस की जीत को स्थानीय मुद्दों पर उनके ध्यान और प्रभावी मतदाता लामबंदी के लिए जिम्मेदार ठहराया जा सकता है। हालांकि भाजपा के प्रयास सराहनीय थे, लेकिन वे बहुमत से चूक गए। संक्षेप में इन चुनावों ने अलग अलग मतदान पैटर्न दिखाए। महाराष्ट्र में एनडीए को भारी समर्थन मिला, जबकि झारखंड में जेएमएम कांग्रेस गठबंधन के पक्ष में करीबी मुकाबला देखने को मिला। ये नतीजे राष्ट्रीय राजनीति में भाजपा के निरंतर दबदबे को रेखांकित करते हैं, जो विशेष रूप से महाराष्ट्र में दिखाई देता है। फिर भी झारखंड के परिणाम से क्षेत्रीय दलों और गठबंधनों का महत्व स्पष्ट है। विकास पहलों को लागू करने और लोगों के कल्याण को सुनिश्चित करने के लिए दोनों राज्यों में स्थिर सरकारों का गठन महत्वपूर्ण है। आज के अपडेट के लिए बस इतना ही। अधिक जानकारीपूर्ण सामग्री के लिए बने रहने के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें। देखने के लिए शुक्रिया। आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो. ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास. आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं
आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे. कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे. सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिलं, अटल सेतू दिला, कोस्टल दिलं, लोक तो वापरू लागले. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, शेतकऱ्यांचं जे किती 7.5 HP 3, 5, 7.5 हां 3, 5, 7.5 आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं. शेतकऱ्यांना आम्ही 2.5 वर्षामध्ये 2.25 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता 15,000 कोटी रुपये तो दिला. त्यांच्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये. म्हणजे एकंदरीत कल्याणकारी, मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये, पण एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे. आणि मग आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो. मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला. आणि मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने, की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले. आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला 10 वर्ष तर जाऊ द्या, पण 2-2.5 वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. त्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये, वेगवान सरकार, गतिमान सरकार, निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही. त्यामुळे 2.5 वर्षात सिंचन प्रकल्प 4 त्यांनी केले महाविकास आघाडीने, आम्ही होतो तिकडे. आणि आता आमच्या वेळेस सुप्रमा 124 सुप्रमा दिल्या. म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने, सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, हे काय रेवड्या वाटणं, काय म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी.